श्री स्वामी समर्थ. चैत्र महिन्यात येणारी हनुमान जन्मोत्सवाची पौर्णिमा ही खूप पवित्र आणि शक्तिशाली मानली जाते. या दिवशी हनुमान यांचा जन्म झाला असे मानले जाते. या दिवशी आपण हनुमानजीचा जन्मोत्सव साजरा करत असतो. त्यामुळे हा दिवस भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. या दिवशी केलेली सेवा, जप, दान आणि पूजा यामुळे आयुष्यातील संकटे कमी होतात, भीती दूर होते आणि शनिदेव यांचा त्रासही कमी होतो. आता आपण चैत्र पौर्णिमा हा जन्मोत्सव कसा साजरा करावा. चैत्र पौर्णिमा तिथी 1 एप्रिल रोजी सुरू होणार आहे, तर चैत्र पौर्णिमा तिथी समाप्त 2 एप्रिलला सकाळी 7 वाजून काही मिनिटांनी संपणार आहे. म्हणजेच या काळात तुम्ही पूजा, जप आणि सेवा करू शकता. पण विशेष करून 2 एप्रिल सकाळचा दिवस हा हनुमान जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो, तर 1 एप्रिललाच उपवास सुरू होत असतो. सकाळी आपल्याला या अंघोळ करून स्वच्छ व्हायचं आहे, स्वच्छ कपडे घालायचे आहे आणि घरातील देवघरामध्ये आपण हनुमानजीचा फोटो किंवा मूर्ती ठेवायचा नसतो. पण घरी जर कोणाच्या हनुमानजीचा फोटो असेल तर तिथे तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. दिवा लावताना मनात प्रार्थना करायची, ओम हनुमंताय राया, माझ्या आयुष्यातील सर्व संकट दूर करा, मला शक्ती, धैर्य आणि बुद्धी द्या. किंवा मंदिरामध्ये जाऊन आपण अशी प्रार्थना करू शकतो. यानंतर हनुमान चालीसा आपल्याला वाचायची आहे. 11 वेळा, 3 वेळा, 7 वेळा, 21 वेळा, 51 वेळा म्हणावी. ज्या लोकांना चालीसा म्हणता येत नाही त्यांनी एकदा तरी म्हणण्याचा प्रयत्न करावा. आणि नाहीच शक्य असेल तर ओम हनुमंतये नमः किंवा श्रीराम जय राम जय जय राम हा जप करावा. हा जप खूप शक्तिशाली आहे, कारण हनुमानांना भगवान राम यांची सेवा प्रिय आहे. आपण कोणतीही हनुमानजीची सेवा सुरू करण्याआधी राम नाम जप करावा आणि सेवा झाल्यानंतर सुद्धा श्रीराम जय जय राम हा जप करावा. कारण हनुमानांची सेवा ही राम जप शिवाय अधुरी आहे. जेव्हा आपण हनुमानजीची सेवा करताना राम नाम जप करतो तेव्हाच ते हनुमानपर्यंत पोहोचतात. या दिवशी सुंदरकांड वाचन करणे खूप शुभ मानले जाते. सुंदरकांड वाचल्याने मोठमोठ्या संकटही दूर होतात, अनेक भक्तांचा अनुभव आहे. हनुमानजींना नैवेद्य म्हणून केशरी लाडू, बुंदी लाडू, गुड चणे किंवा केळी अर्पण करावे. विशेष करून केशरी लाडू खूप प्रिय आहेत. नंतर हे प्रसाद गरजू लोकांना वाटावा, दान करावा, प्रसाद म्हणून वाटावा, माकडांना खाऊ घालावा. ही सेवा केल्याने हनुमानजी खूप प्रसन्न होतात. या दिवशी शक्य असेल तर उपवास करावा. पूर्ण उपवास शक्य नसेल तर फळाहार करून उपवास करावा. कोणाबद्दल वाईट बोलू नये. राग, भांडण या सगळ्या गोष्टीपासून दूर राहावे. संध्याकाळी चंद्रदर्शन करून चंद्राला अर्घ्य द्यावे, पाणी अर्पण करावे. पुन्हा दिवा लावून हनुमानजींना आरती करावी. आरती कीजे हनुमान लला की ही आरती म्हणावी. एक खास आणि सोपा उपाय म्हणजे संध्याकाळी हनुमानजीच्या समोर बसून 21 वेळा ओम हनुमंते नमः हा मंत्र जपावा. हा उपाय सलग आपल्याला 11 दिवस केला तर खूप चांगला परिणाम दिसतात. तसेच या दिवशी दान करणे खूप महत्त्वाचे आहे. गरिबांना अन्नदान, फळदान किंवा कपड्यांचे दान करावे. शक्य असेल तर मंदिरात जाऊन हनुमानजींना तेल अर्पण करावे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या दिवशी रामनाम घेणे, कारण हनुमानजी हे श्रीरामांचे परम भक्त आहे. त्यामुळे श्रीराम जय जय राम हा जप जितका करता येईल तितका जास्त करावा. जेव्हा आपण राम जप करत असतो तेव्हाच आपली केलेली सेवा हनुमानजी पर्यंत पोहोचत असतो, कारण हनुमानांना राम जप हा खूप प्रिय आहे. ही सेवा मोठी असावी अशी गरज नाही, पण मनापासून करावी. श्रद्धा आणि विश्वास असेल तर हनुमानजी तुमच्या आयुष्यात नक्की बदल घडवतात. संकटे कमी होतात, मनाला धैर्य, शक्ती मिळतात, जीवनातील सकारात्मक ऊर्जा वाढते आणि शनीचा त्रास सुद्धा कमी होत असतात. फक्त बजरंगबलीला माझ्या आयुष्यातले सगळे त्रास दूर करा, माझ्या घरात सुख शांती असू द्या, अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे. आपण हनुमानजीला रुईच्या फुलांची पानांची हार चढवत असतो. त्याच पद्धतीने आपल्याला या दिवशी घरामध्ये तुपाचा दिवा आपण हनुमानजीच्या समोर लावायचा असतो. फोटो असतील तर फोटो समोर नक्कीच दिवा लावावा. हनुमानजीच्या समोर बसून
त्यांना सिंदूर आणि चमेलीचे तेल नक्कीच अर्पण करावे आणि एक लाल फूल अर्पण करून मनापासून प्रार्थना करा की बजरंगबली माझ्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर करा आणि माझ्या घरात सुख शांती ठेवा. आता सर्वात महत्त्वाचा उपाय लक्ष देऊन ऐका. हा उपाय खूप सोपा आहे पण प्रभावी देखील तेवढाच आहे. या दिवशी तुम्ही एखादं लाल तोंडाच्या माकडांना म्हणजेच हनुमानजीच्या स्वरूपाला अन्न द्या. पण लक्षात ठेवा बिस्किट, पॅकेट, गूळ किंवा चणे, शेंगदाणे, केळी असे अन्न खायला द्या. हनुमानजी हे माकडाच्या स्वरूपामध्ये आपले दिलेले अन्न सुद्धा ग्रहण करून जातील. यानंतर आपल्याला घरी सुद्धा हनुमानजीची सेवा करायची आहे, मंदिरामध्ये जाऊन सेवा करायची आहे. गूळ, चणे, केळीचा नैवेद्य दाखवायचा आहे. प्रसाद म्हणून सर्वांना तो वाटायचा आहे. आपल्याला जशी सेवा शक्य होतील तशी सेवा या दिवशी श्रद्धा आणि विश्वास ठेवून संपूर्ण सेवा करायची आहे. म्हणून हनुमान जन्मोत्सवाचा या पवित्र दिवशी एक साधा पण प्रभावी उपाय नक्की करा. बजरंग बलीची कृपा आपल्या जीवनात अनुभवा. श्रीराम जय राम जय जय राम.